नमस्कार, आर न्यूजच्या मंगळवार दिनांक 9 जानेवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात तिलारी येथील मत्स्यबीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणार, आमदार राजेश पाटील यांची ग्वाही। उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बंद मत्स्यबीज प्रकल्पाची केली पाहणी। केदारी रेडेकर पब्लिक स्कूल आणि छत्रपती शिवाजी विद्यालय अंतिम फेरीत। डॉक्टर घारी शालेय फुटबॉल लीगला यंदा मिळणार नवा विजेता। या स्पर्धेचे हुकमी विजेते साधना हायस्कूल आणि होरायझनचा धक्कादायक पराभव। दौलत अथर्वकडून हुमणी कीड नियंत्रण कार्यशाळा झाली, माणगाव इथं संपन्न। कारखाना आणि ॲग्रोमोटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानं पार पडला कार्यक्रम। परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी घेतला कार्यशाळेचा लाभ। विद्यार्थ्यांच्या नवसर्जनाला प्रेरणा द्या, पत्रकार सुनील कोंडुस्कर। आई शपथ खरं सांगतो या संजय साबळेंच्या पुस्तकाचं झालं प्रकाशन। द न्यू इंग्लिश स्कूल चंदगडच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या समवेत झाला प्रकाशन सोहळा। तिकोडे कुटुंबियांच्या दातृत्वाचा आदर्श समाजाला दिशादर्शक, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे गौरवोद्गार। कडगाव इथं झाला चिकोडे चॅरिटेबल ट्रस्ट कडून करण्यात आलेल्या वैकुंठभूमी सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा। आणि वाटंगीच्या सरपंचपदी संजय बसंतराव पोवार यांची बिनविरोध निवड। नूतन सरपंच पोवार यांचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सत्कार। गावच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहण्याची पोवार यांची ग्वाही।